हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी हर्षा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा रेसिपी रिलेटेड असणार आहे. आज मी करणार आहे खारीक खोबऱ्याचे लाडू. तर म्हटलं त्याची रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करावी. आणि प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते खारीक खोबऱ्याचे लाडू करायची. माझी पण पद्धत वेगळी आहे, तेच म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं. आणि सोप्या आणि अगदीच कोणालाही जमेल अशा पद्धतीमध्ये मी आज खारीक खोबऱ्याचे लाडू करणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे, खारीक खोबऱ्याच्या लाडूमध्ये किती भरभरून प्रोटीन असते आणि आपल्या शरीराला किती फायदेशीर असतात. जरी आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये एक घेतलं तरी त्याच्यातून भरपूर प्रोटीन आपल्याला मिळते. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर मला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब याच्यासाठी करा की माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवायला मला प्रोत्साहन भेटेल. म्हणून मला नक्की सबस्क्राईब करा. आणि चला मग बघूया की लाडू कसे करायचे. चला तर मग बघूया खारीक खोबऱ्याचे लाडू. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते तेच इकडे सर्वात अगोदर तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर मग स्टेप बाय स्टेप कसे बनवायचे ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ चला मग बघूया खारीक खोबऱ्याच्या लाडूसाठी लागणारं साहित्य आणि प्रमाण. तर मी इकडे 5 किलोचे खारीक खोबऱ्याचे लाडू करणार आहे. त्यासाठीच 1 किलो गूळ घेतला. गूळ छान बारीक करून घेतला आहे. किसणीच्या साहाय्याने पण तुम्ही याला बारीक करू शकता. त्यानंतर पावशेर इतका डिंक घेतला आहे. डिंक 5 किलोच्या लाडूला पावशेर इतकाच घ्या. आणि त्यानंतर आडवी घेतली आहे 200 ग्राम. आडवीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण 5 किलो लाडवासाठी आडवीचं प्रमाण अगदी बरोबर आहे. त्यानंतर 10 ग्रॅम इतकी मेथी घेतली आहे. मेथी ही मी लाडूला कमी घेतली आहे, कारण जास्त झाली तर लाडू कडू लागतात. त्यानंतर शेंगदाण्याचं तेल हे मी कच्चं तेल लाडूला वापरत नाही. याच्या अगोदरच तेल मी तापवून गार करून ठेवलं होतं. आणि 100 ग्रॅम इतका तूप घेतला आहे. कोणी कोणी तर नुसत्या तुपातले पण हे लाडू करतात, पण मी नुसत्या तुपातलं करत नाही, शेंगदाण्याचं तेल वापरते. त्यानंतर इकडे खोबरा 2 किलो आणि खारीक 3 किलो असा 5 किलोचा प्रमाण घेतला. हे गिरणीवरून छान असं बारीक दळून आणलेलं आहे. बघू शकता या पद्धतीने घेतलेल्या प्रमाणातच लाडू जर केले तर लाडू खूप छान बनतात. चला मग त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये मी मेथी रोस्ट करून घेणार आहे, म्हणजे भाजून घेणार आहे. इकडे मी मेथी टाकली आहे कढईमध्ये. ते थोडी मंद आचेवर छान अशी भाजून घेतली, जेणेकरून त्याच्यातला कडूपणा थोडा कमी होईल. छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. मेथी भाजून झाली की लगेच आपल्याला इकडे आडवी पण थोडी भाजायची आहे मंद आचेवर. मग इकडे आता मी आडवी पण घेतली आहे भाजायला. ही पण थोडी मंद आचेवर 5 मिनटं इतकं आपल्याला भाजून घ्यायची आहे या पद्धतीने. आडवी भाजली की ती काढून घ्यायची आणि परत गॅसवर कढई ठेवायची आणि त्यामध्ये 100 ग्रॅम इतका तूप टाकायचा, म्हणजे वाटीच्या साहाय्याने अर्धा वाटी इतका तूप घेतला आहे. आता ह्या तुपामध्ये मी डिंक तळून घेणार आहे. डिंक हा तुपामध्ये छान फुटेपर्यंत, म्हणजे तळेपर्यंत आपल्याला खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. जर चांगला तळला नाही तर तो खुसखुशीत होणार नाही आणि मिक्सरला बारीक पण होणार नाही. लाडू बनवल्यानंतर जर चांगला फुटलेला डिंक नाही राहिला तर लाडू बनवल्यानंतर तो खाताना दाताखाली लागतो. त्याच्यामुळे आपल्याला डिंक या पद्धतीने खुसखुशीत होईपर्यंत तुपामध्ये तळून घ्यायचा आहे. त्यानंतर मेथी, आडवी आणि डिंक याची बारीक अशी पावडर आपल्याला मिक्सरमधून करायची आहे. या पद्धतीने बघू शकता
छान अशी बारीक करून घ्यायची आहे। जाडसर पण आपल्याला ठेवायची नाही आहे, खूप बारीक करायची आहे। जर जाडसर पावडर ठेवली तर लाडूमध्ये लाडू खाताना दाताखाली लागू शकते, म्हणून आपल्याला शक्यतो छान अशी बारीकच पावडर करून घ्यायची आहे। मी इकडे तिन्ही वस्तूच्या छान अशा पावडर तयार करून घेतल्या आहेत, बघू शकता या पद्धतीने। त्यानंतर परत गॅस सुरू करायचा आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला बारीक केलेलं 1 किलो गूळ टाकायचं, थोडंसंच पाणी टाकायचं आहे। या गुळाचा आपल्याला पाक करायचं नाही आहे, फक्त हा गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे, म्हणजे याचा फक्त पाणी करायचं आहे। गुळाचं पाणी होते तर हे खारीक खोबऱ्याचं पावडर आपल्याला इकडे घ्यायचं आहे आणि या पावडरमध्ये आपल्याला आळवीचं पावडर, मेथीचं पावडर आणि डिंकाचं पावडर ह्या तिन्ही पावडर आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत। टाकल्यानंतर छान अशा मिक्स करायच्या आहेत या पद्धतीने, बघू शकता। आणि थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं। मीठ टाकल्यावर लाडू अजून छान लागतात, चव खूप छान येते, म्हणून मी मीठ थोडंसं टाकते। तुम्ही वाटलं तर तुम्ही स्किप करू शकता। आणि हे पावडर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं मिश्रण आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आणि इकडे आपलं गुळाचं पाणी पण होत आहे, तर मी छान अशी मिक्स करून घेतली। त्यानंतर मी इकडे पावशेर इतका शेंगदाण्याचा तेल घेतला आहे आणि वाटीच्या साहाय्याने म्हटलं तर 2 वाट्या। तर हा तेल मी अगोदरच गरम करून गार करून ठेवला होता। कच्चा तेल लाडूला वापरू नये, तेल हा नेहमी गरम करूनच टाकावा यामध्ये, म्हणजे गरम करून गार करून टाकावा। आणि तेल टाकल्यानंतर हे मिश्रण छान असं मिक्स करून घेतलं, असं एकजीव करून घेतलं, जेणेकरून सगळं तेल आणि सगळं मिश्रण एकजीव होईल आणि हे तेल सगळ्या मिश्रणाला लागेल। या पद्धतीनेच मी छान असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर आपलं इकडे गुळाचं पाणी पण तयार होतं, सगळं गुळ पाणी झालं होतं। तर मग एक गाळणी घेतली आणि गाळणीच्या साहाय्याने ह्याच मिश्रणावर हे गुळाचं पाणी ओतून घेतलंय, कारण असं गाळणीनं गाळलं नाही तर त्याच्यामध्ये कधी कधी गुळामध्ये कचरा असतो, तो पण याच्यामध्ये जातो, म्हणून शक्यतो गुळाचं पाणी टाकताना गाळणीने गाळून घ्यावं। गुळाचं पाणी टाकल्यानंतर छान असं मिक्स केलं। आपण जेवढं हे मिश्रण एकजीव मिक्स केलं तेवढे लाडू खूप छान लागतात, म्हणून सर्वात अगोदर खूप छान पद्धतीने आपल्याला हे मिश्रण सगळं मिक्स करायचं आहे। मिक्स झाल्यानंतरच मग आपल्याला इकडे लाडू वळायचे आहेत याचे। तुम्ही बघू शकता 5 मिनिटापासून मी याला छान मिक्सच करत आहे, कारण जेवढं छान मिक्स झालं तेवढे लाडू पण पटापट वळतात आणि चवीला पण खूप छान होतात लाडू। आता हे छान मिश्रण मिक्स झालं आहे, आता याचे एक एक करून मी इकडे लाडू वळणार आहे। हा मिश्रण गरम आहे तोवरच पटापट लाडू वळून घ्यायचे, कारण थंड झाल्यानंतर लाडू पटपट वळत नाही, त्याला टाईम लागतो, म्हणून गरम आहे तोपर्यंत छान असे लाडू पटापट वळले जातात। तर तुम्ही बघू शकता मी इकडे एक एक करून सगळे लाडू या पद्धतीने वळून घेत आहे।
अशा प्रकारे मी सगळे लाडू एक एक करून वळून घेतले. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. खूप हेल्दी आणि टेस्टी छान लाडू लागतात आणि रोजच्या आहारामध्ये हा एक लाडू खाल्लाच पाहिजे. याच्यामुळे हाडं मजबूत होतात आणि आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. तर 5 किलोचे माझे इतके लाडू झाले. चला मग व्हिडिओ इथंच एंड करते. चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा, मला फॉलो करा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना